भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ चिखलीकरांनी मोठा प्रतिसाद दिलाय। भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ चिखली टाळगाव परिसरात मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले। या प्रचार रॅलीत हजाराच्या संख्येने सर्वसामान्य नागरिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी चिखलीकरांनी अजित गव्हाणे यांचे जंगी स्वागत केले। क्रेनच्या सहाय्याने मोठा पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले। नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन मतदारांचे आशीर्वाद अजित गव्हाणे यांनी घेतले। या प्रचारासाठी माजी आमदार विलास लांडे हे देखील उपस्थित होते। यावेळी भाषण करताना अजित गव्हाणे यांनी विद्यमान आमदारांवर गंभीर आरोप केले। टँकर लोकांना घ्यावे लागले नसते, लाखो रुपये सोसायटी धारक आणि आपले लोक त्या ठिकाणी स्वतःच्या कष्टाचे पैसे त्या ठिकाणी टँकरला घालवतात। याला जबाबदार हे आत्ताच्या विद्यमान आमदारांचं बाप आहे, त्यांच्या नाकर्तेपणामुळे हे घडतंय। अशी ही ट्रॅफिकची समस्या जी आहे, तुम्ही आज रोज आम्ही कधीतरी येतो चिखलीमध्ये, तुम्ही रोज त्रास सहन करताय। या ठिकाणी रोज तुम्हाला अर्धा तास एक तास तुम्हाला कुठं जायचं असलं थांबावं लागतं। या भागातल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। ही जबाबदारी कुणाची होती? याला पर्यायी रस्ते करणं गरजेचं होतं। ट्रॅफिकची समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ट्रॅफिकचं नियोजन करणं गरजेचं होतं। ते केलं गेलं नाही म्हणून ही परिस्थिती आहे। तुमच्या गावामध्ये मोठं गायरान आहे, त्या गायरानाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रोजेक्ट तुमच्या गावामध्ये व्हायला पाहिजे, ते झाले नाहीत। मी आपल्याला या निमित्ताने शब्द देऊ इच्छितो की आगामी काळामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी बदलायच्या। आपल्या चिखली परिसरातली ट्रॅफिकची समस्या आपल्याला मिटवायची आहे। आपल्याला रोज पाणी कसं मिळेल यासाठी आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये काम करायचंय। आपले वेगवेगळे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचंय। आज लाईटची रोज आपल्या चिखली आणि भोसरी विधानसभेत लाईट जाती, त्याच्यामुळे लोकांना प्रचंड त्रास होतो। स्वर्गीय दत्ता काका साने आमच्याबरोबर माझ्याबरोबर 15 वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं। दत्ता काकांच्या माध्यमातून चिखलीमध्ये त्यांनी चांगलं प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला। त्यांचा सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प कुठला होता तर ते संतपीठ होतं। ज्या माऊली तुकोबरायांच्या भूमीमध्ये आपण राहतो, ज्या ठिकाणी लोक मोठ्या श्रद्धेने येत असतात, त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय आपल्या इथे येत असतो आणि वारकरी संप्रदायाला चालना देण्याचं काम, वाढवण्याचं काम त्या संतपीठाच्या माध्यमातून अपेक्षित होतं। त्या ठिकाणी आपल्याला लहान मुलं घडवायची होती, ज्यांच्यावरती चांगले संस्कार करायचे होते। त्या ठिकाणी आपल्याला अनेक लोक अशी घडवायची होती जे आपल्याला भविष्य काळामध्ये समाजाला दिशा देण्याचं काम करतील, असे कीर्तनकार प्रवचनकार आपल्या त्या संतपीठामध्ये उभे करायचे होते, तयार करायचे होते। आज काय आहे तिथं सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल आहे, ज्याची फी किती भरावी लागती? 35,000 रुपये। लकी ड्रॉ आणि ते पैसे ती संस्था कोण चालवतं? ती संस्था कोण चालवतं? महापालिका ती संस्था चालवत नाही। ती संस्था चालवणाऱ्या लोकांची यादी तुम्ही बघा। आपण आरडाओरडा केल्यावरती आपल्या काही चिखली ग्रामस्थांना त्या ठिकाणी सल्लागार केलं, आम्हाला आनंद आहे। पण आमच्या लोकांना फक्त सल्लागार करून तुम्ही त्यांचं जे काही तात्पुरतं समाधान केलं हे आम्हाला बिलकुल मान्य नाही। आपल्या चिखली परिसराला ही परंपरा, संतांची परंपरा आहे। या ठिकाणी टाळगाव चिखली अतिशय प्रसिद्ध आहे आणि या टाळगाव चिखली परिसराच्या माध्यमातून आपल्या गावातल्या लोकांच्या ताब्यात ती संस्था द्यायला पाहिजे होती आणि त्यांनी ती संस्था चालवली पाहिजे होती। ती कुणासाठी चालवली पाहिजे? वारकरी संप्रदायाच्या जो काही परंपरा आहे ते पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून, आपल्या मुलांना घडवण्याच्या दृष्टिकोनातून, त्या ठिकाणी कीर्तनकार प्रवचनकार घडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावरती चांगले संस्कार करण्याचं काम त्या संतपीठाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, तसं होत नाहीये। आणि ज्यांच्या ताब्यात ती संस्था आहे, तुम्ही इतिहास तपासा, माहिती घ्या कुणाच्या ताब्यात त्या संस्थेचा कारभार दिलेला आहे आणि त्यांचे काय कॅलिबर आहे। म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की महापालिकेचा कोट्यावधी रुपयाचा खर्च संतपीठावर झाला, जे आपल्या कष्टाचे पैसे होते तिथे लागलेले आहेत। त्या कष्टाच्या पैशातनं त्या ठिकाणी संतपीठ उभं राहिलंय, परंतु आपल्याला त्याचा फायदा होत नाहीये। सीबीएसई स्कूल सुद्धा होणं गरजेचं आहे, पण ती जागा योग्य नव्हती। संतपीठ नाव दिलं, संतपीठ म्हणजे सीबीएसई स्कूल होत नाही। संतपीठाचा अर्थ काय? संतपीठ आपण कशाला म्हणतो याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। माझी भविष्य काळामध्ये या सगळ्या गोष्टीची आपल्या सगळ्यांना भविष्य काळामध्ये आपल्याला या गोष्टीची चौकशी करायची
आणि या संतपीठाच्या माध्यमातून जो काही चुकीचा कारभार त्यांनी केलेला आहे हा जनतेसमोर आणायचा आहे. आणि आगामी काळामध्ये जे स्वर्गीय दत्ताकाका सानेंना अपेक्षित होतं, जे माऊली तुकोबरायांचे विचार आपल्याला अपेक्षित आहेत, ते विचार त्याच्या माध्यमातून आपल्याला पुढे न्यायचे, असं काम आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये करायचं. बोलण्यासारखे खूप विषय आहेत, मी आपला वेळ अधिक घेऊ इच्छित नाही, परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज अजित गव्हाणे एकटा उमेदवार दिला असला तरी मी एकटा उमेदवार नाही, तुम्ही प्रत्येक जण या ठिकाणी उमेदवार आहात. आणि ही जी गर्दी आहे नुसती चिखलीमध्ये नाही, काल मोशीमध्ये सुद्धा अशीच गर्दी त्या ठिकाणी होती, परवा चरोलीमध्ये पण अशीच गर्दी होती, भोसरीमध्ये सुद्धा अशीच गर्दी होती, तळण्यात पण अशीच गर्दी होती, नेहरूनगरला पण तीच परिस्थिती, निगडीमध्ये पण तीच परिस्थिती. प्रत्येक ठिकाणी लोकांनी ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे. ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे. लोकांनी परिवर्तन करायचं ठरवलंय आणि ते परिवर्तन का करायचंय तर आपल्याला या भोसरी विधानसभेमध्ये चांगलं काम उभं करायचंय. भोसरी विधानसभेत राहणाऱ्या नागरिकाला प्रत्येकाला सुखसुविधा सगळ्या ज्यांना अपेक्षित आहेत त्या सुखसुविधा त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला अपेक्षित करायचंय. आणि ज्या विचारातनं आदरणीय पवार साहेब काम करतात, ज्या विचारातनं आदरणीय उद्धव साहेब काम करतात, ज्या विचारातनं राहुलजी गांधी आणि काँग्रेसचे नेते काम करतात त्या विचारातनं आपल्याला काम करायचंय. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर पुढे घेऊन जाण्याची भूमिका ठेवून आपल्याला काम करायचंय. सर्वांना समाजातला प्रत्येक घटक, समाजातला शेवटचा नागरिक डोळ्यापुढे ठेवून आपल्याला काम करायचंय. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आग्रहाची आणि कळकळीची विनंती माझी राहणार आहे, येत्या 20 तारखेपर्यंत आपल्याला सगळ्यांना मेहनत घ्यायची आणि 23 तारखेला गुलाल आपणच उधळणार. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.